श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच तीच गोड बातमी तुम्हाला आज मिळणार आहे आणि तीच व्यक्ती तुमच्या समोर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवून हा संदेश नक्की ऐकायला लागेल आणि मन लावून ऐका. सकाळ हसरी असावी, स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे स्वामींचे नाम, सोपे होई सर्व काम. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर स्वामींनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेले आहेत. म्हणून तुम्ही आज हा संदेश पाहून अजिबात कानाडोळा करू नका. तुमच्याकडे जेवढाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही स्वामींचा हा जो उपयोगी संदेश पुढील काही वेळ देऊन नक्कीच ऐकावा. दयाळू देवा, असे प्रार्थना पायी तुझ्या गुरुवरा, शरणागत मी तुला भक्तवत्सला, तारी तारी मज गुरुवरा. स्वामींचे नाव मुखात असले की कितीही मोठे संकट जरी आले ना तरी त्याच्यावर मात होतेच. ही स्वामी नामाची एक ताकद आहे. स्वामींची अशी अपरंपार लीला जी आपल्याला नक्की समजलं पाहिजे. स्वामी सांगतात, सगळं काही मिळतं परत, पण वेळ आणि माणूस तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही सर्वप्रथम त्यांना जपलं पाहिजे. हे तर तुमच्यासाठी उत्तम आहे. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर तुमच्याकडून झालेले पाप शरणागत जळून खाक होत असतात. ही स्वामींची एक पद्धतीची लीला आहे जी नक्कीच आपल्याला समजायला हवं. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला रागाला जिंकायचं असेल तर यासाठी एकच उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे म्हणून तुम्ही शांत नक्कीच राहिलं पाहिजे. आणि हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये तुम्ही मात्र पाणी येऊ देऊ नका. हसता हसवता नाही आले तरी चालेल, पण अश्रूंचे कारण मात्र तुम्ही कधी होऊ नका. बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार मात्र नक्कीच असला पाहिजे. धाराचे शब्द मात्र मन कापत असतात आणि आधाराचे शब्द हे नेहमी जिंकत असतात. हे दिवस सरतील, विश्वास ठेव. तू आमच्यावर तू एकटा कधीच नाहीस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. अरे, तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात जरी अडकले असू दे, तू मात्र थोडा धीर धर. काही अंतराने वर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा एक किनारा मात्र नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि फक्त तू एकदा स्वामींविषयी नक्की चांगल्या गोष्टी बोल. स्वामींचे नामस्मरण कर. प्रथम चांगले कर्म कर. तुम्ही संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. जगी जन्म मृत्यू असे खेळ नियतीचा. नको घाबरू, तू असता आशीर्वाद स्वामींचा. गुरु लाभला साथी तर भवसागर हो तरू. गुरु उभा पाठीशी तव भय भय चिंता हरू. हीच स्वामींची शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक क्षणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्वामी तुमचा आशीर्वाद कधीच आमच्यावर असावा असं आपण स्वामींच्या चरणी म्हणावे. आणि तुमच्या विना माझा दिवस नसावा. तुमची साथ मिळाली म्हणून आज मी सुखात आहे. तुमच्या विना एक क्षणही जाणे कठीण आहे. तुम्ही माझे गुरु, तुम्हीच माझे कल्पतरू. गुरु ही अशी शक्ती आहे जिथे तिचे कवच अनंत काळ आपल्या भोवती मात्र हे नक्की फिरत असते. मन निर्मळ असावे. आपल्या नशिबी आहेत ते मात्र आपण स्वीकारावे. कुणाचे काय आहे त्यापेक्षा आपण काय करीत आहोत ते प्रत्यक्ष करतो आणि किती करतो ते नक्कीच आपण कसे करतो आणि स्वामींना काय अपेक्षित आहे. मनाचे आणि सर्व गुण स्वामींना मात्र माहिती असते. आपली भावना स्वामींपर्यंत पोहोचते. कोणाचे नशीब आपण बदलू शकत नाही, पण स्वामी सेवेने आपण आपले नशीब 100% बदलू शकतो. आणि आपण आपले चांगले कर्म करून हे नक्कीच आपले भाग्य बदलू शकतो. हे देखील तितकंच खरे आहे. रडू तर येतं होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामी आहेत. माणूस तर फक्त भ्रमात जीवन जगत असतो की हा माझा आणि तो माझा. परंतु एकच गोष्ट इथे खरी आहे, जर तुमची वेळ खराब असेल तर तुमच्या जवळचे देखील तुमचे नसतील. आणि जर तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्या जवळचे देखील हे नक्कीच तुमचे असतील.
आणि माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकांच्या समस्येवरील उत्तर मी मात्र एकटं तयार करत असतो आणि योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे, हे स्वामी आपल्याला म्हणत असतात. चुकीचा रस्ता नक्कीच आहे म्हटल्यावर तुम्ही त्या रस्त्याहून नक्कीच लांब गेला पाहिजे, पण चुकीचा रस्ता आहे माहीत असून देखील त्याच रस्त्यावर चालत राहणे हा तर एक पद्धतीचा मूर्खपणा आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, प्रथम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला तुमच्याही आयुष्यात पुढे जायचं असेल, जर तुम्हालाही प्रगती करायची असेल, तर प्रथम म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, स्वामींची भक्ती करायला शिका. यातच खरे जीवनाचे सुख आहे. घरातून बाहेर आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच आपण बाहेर पडावे आणि घरी परत आल्यावरही आपण मात्र देवांचे दर्शन घ्यावे, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्ही तुमच्या घरी मात्र नक्कीच असा एक नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही देवासमोर क्षणभर थांबून म्हणा, हे परमेश्वरा, तुम्ही माझ्यासोबत चला, असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलो लाखो रुपयांचं घड्याळ असेल, परंतु नक्कीच त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त भगवंताच्या हातात असते, जी आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतली पाहिजे. मी तुला आज एक सांगून टाकतो, मला शोधायचा तू प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून तू हाक मार, मी तुझ्या समोर येईल, हे स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात. आणि स्वामी भक्तांनो, प्रत्यक्ष चंदनपेक्षा वंदन अधिक शीतल आहे. योगीपेक्षा उपयोगी असणं हे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं हे देखील अधिक उपयोगी असतं, जे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. तुम्ही तुमचं काम मात्र हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं केलं पाहिजे. जर तुम्ही त्या पद्धतीने करत राहाल तर त्यात वाईटपणा असेल, तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो मात्र आपोआपच किनाऱ्याला लागतो. ही देखील एक पद्धतीची सत्यता आहे. समोरचा चुकला तर तू कधीच चुकू नकोस. भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू मात्र अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू कसलीही काळजी करू नकोस. अरे तू बाळ आहे माझा, हे तू कधीच विसरू नकोस. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके आपण चांगले नक्कीच व्हावे, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके नक्कीच मूर्ख आपण कधी होऊ नये. स्वामी भक्तांनो, स्वामींचे नामस्मरण करा, त्यांची भक्ती करा, यातच तुमच्या जीवनाचे सार्थक आहे. स्वामी सांगतात, जगणे हे साधं असलं तरी चालेल, पण वागणं हे इतरांपेक्षा वेगळं मात्र तुमचं असलंच पाहिजे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते, तो सर्वांना चांगलं समजतो आणि कायम अडचणीत येतो. म्हणून तुम्ही माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र नक्की शिकलं पाहिजे. आयुष्याने शिकवलेले एक सुंदर वाक्य, जिंकलो तर आवरायचं आणि हारलो तर स्वतःला सावरायचं, हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, कधीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असे विचार करू नका की जे तुमचे विचार तुम्हाला एकाच जागी स्तब्ध करून टाकतील. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अति विचार करण्यापेक्षा तुम्ही ते विचार करण्यास प्रेक्षा भगवंताची भक्ती करा. यातच खरं सुख आहे, जे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. विकल्प तुम्हाला मिळून जातील, तुम्हाला मार्ग देखील मिळून जाईल. तुम्ही फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. एवढासा जीव या जगात येण्यासाठी इतकी ताकद लावत असेल तर आपल्याला पूर्ण आयुष्य आणि आपली ओळख निर्माण करायला आयुष्यात कधीच तुम्ही खचून जाऊ नका, कधीच डगमगून जाऊ नका. एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगून टाकतो. सल्ल्यातून शहाणपण नक्कीच मिळत असते, पण अकली अनुभवातून मिळवावी लागते. आणि म्हणून तुम्हाला अनुभव जे काही आलेले आहेत त्या अनुभवामधून मिळालेल्या गोष्टी हे तुमच्यासाठी उत्तम आहेत. सत्य, अति स्वाभिमान आणि अति अभिमान असलेला की माणूस आपला असलेला मानही प्रत्यक्ष गमावून 101% बसतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरणार नाहीत, हे देखील तितकंच खरं आहे. आणि जे तुम्ही ठरवले ते मिळवल्याशिवाय मात्र तुम्ही थांबवू नका. ते मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत चला. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. फक्त एवढ्या गोष्टी मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. स्वामी भक्तांनो, घर सोडल्यानंतर जमणाऱ्या आणि न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मात्र जमवून घ्यावे लागतील, हे मात्र नक्कीच खरं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही लोकांची निंदा असेल किंवा त्यांनी तुमची केलेली स्तुती असेल, या दोन्ही गोष्टी तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. फक्त तुम्ही तुमच्या कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. यातच तुमची खरी प्रगती लपलेली आहे.
आणि कोंडमारा करून भावना कधीच व्यक्त होणार नाहीत हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने मात्र कधीच करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेश कधी होऊ नये. निशब्द असते प्रत्यक्ष लाजाळू तरी स्पर्श करता जगतो. त्याची संवेदना खरंच प्रत्यक्ष इवल्याशा रोपट्यालाही कुठून येतात वर भावना. आणि हे देखील समजायला हवं. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच तर पाणी लाकडाला कधी बुडू देत नसतं. अगदी आपल्या आईवडिलांसारखं. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य परमेश्वराने प्रत्येकामध्ये दिलेले असते. महत्वाचे असते फक्त जिद्द ते तुमच्यामध्ये देखील आहे. आणि फक्त तुम्ही स्वतःवर जास्त विश्वास ठेवा आणि स्वतः जास्त प्रत्यक्ष चांगले कर्म करा. नाते हे जगाला दाखवण्यासाठी कधीच नसतं, तर ते मनापासून सांभाळायला असतं. ते देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा प्रयत्न करायला कधीच घाबरू नये. कारण आता सुरुवात शून्यातून नाही तर तुमच्या अनुभवातून होणार आहे. आणि तुमच्या अनुभवामधून झालेली सुरुवात ही तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जात असते. आणि पायाला झालेली जखम ही तुम्हाला जपून चालायला शिकवेल. तर तुमच्या मनाला झालेली जखम ही तुम्हाला आयुष्यभर चांगलं जगायला शिकवेल. कमजोर तर कोणीच नसतं. विषय तर फक्त वेळेचा असतो. हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. स्वामी भक्तांनो, तोपर्यंत तुम्ही कष्ट करत चला. तोपर्यंत तुम्ही तुमचा संघर्ष करा. जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची कधी गरज पडणार नाही. देवातल्या माणुसकीला माणूस मात्र सलाम करतो. माणसातलं देवत्व तो कधी ओळखायला शिकेल काय हे देखील प्रश्न निर्माण होतो. म्हणून पूर्णत्व दगडांच्या सानिध्यात वाढणार एखादं रोपटं आयुष्यात एक धडा मात्र शिकून जात असतं. शत्रुत्व अस्तित्व किती मोठं का असेना, पण प्रत्यक्ष आपली महत्व, आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व मात्र अगदी लहान आहे, जे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि स्वामी भक्तांनो, आशावादी माणूस विसरण्यासाठी असतो आणि निराशावादी आणि नक्कीच माणूस हे मात्र हसणे विसरून जातो. हे देखील तितकंच खरे असतं. वाहत राहिले की जवळ काही मात्र उरणार नाही. शब्दांनी मन बाळगले, शब्दांनी आज मौन नक्कीच बाळगले होते. तसेच डायरीच्या पानावरही 2 थेंब ओळखलेले होते. आणि वेळे मन हे तेच दुःख दळत होते. कुणास ठाऊक आतल्या आत काय जळत होते. कोण जाणे का आज मीच मला छळत होते. नक्कीच प्रत्यक्ष सूचनांचे काय लिहावे, व्यक्त तरी कसे व्हावे, रुसलेल्या शब्दांना वळण तरी कसे द्यावे. गिरगटलेले कागद डायरीतून फाटले होते. कोण जाणे का आज शब्द आटले होते. हे देखील एक ना एक दिवस आयुष्यात असे दिवस येतच असतात. आयुष्य तर सरळ आणि साधंच आहे. ओझं आहे ते फक्त तुमच्या अपेक्षांचं, गरजांचं आणि विचारांचं, जे तुम्ही या क्षणी दुर्लक्ष केले पाहिजेत. आणि दुर्लक्ष तसेच कानाडोळाही आपल्या आयुष्याच्या लढाईचे अत्यंत असे 2 नक्कीच अयुद्ध नक्कीच आहेत. आणि ते आपण समजले पाहिजे. अंधारासोबत असणारा काजवा उजेडासोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा हा जास्त मोलाचा असतो. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर नक्कीच राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येणार नाही. नाम हे त्यांचे रूप आहे. म्हणून नामाने सतत अनुसंधान आपण ठेवावे. तुम्ही कुठेही राहा, पण नेहमी परमेश्वराच्या नामात राहा. नाम हे तेवढेच बळजबरीने तुम्ही घ्या. श्रद्धेने घ्याल तर जास्त तुमच्यासाठी बरं आहे. वृत्ती सांभाळून नामात राहाल तर त्याहून जास्त बरं आहे. हे देखील तितकंच आपण समजलं पाहिजे. स्वामी सांगतात, तू कधीच घाबरू नको, तू कधीच डगमगून जाऊ नको. तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आणि निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच आमची भक्ती कर. सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान कधीच होणार नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता मात्र त्याच्या विचारांमध्ये असली पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या विचारांमध्ये चांगल्या पद्धतीची शुद्धता नक्कीच ठेवली पाहिजे. दुसऱ्याचा छळ करण्यासाठी आपलं आसन मात्र स्थिर असावं लागतं. ही देखील एक सत्यता आहे. स्वप्न कधी सांगायचे नसतात, तर ती खरी करून दाखवायची असतात. हे देखील तितकंच खरं आहे. जी माणसं फक्त पैशांना किंमत देतील त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकणार नाहीत. हे देखील एक सत्यता आहे. तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच ध्येय तुमचं कधीही तुम्ही गाठू शकाल. हे देखील तितकंच खरं आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून की रोज कोण तुमच्या सोबत आहे, तर महत्व आहे की गरज पडल्यावर कोण सर्वप्रथम तुमच्यासाठी धावून येतं. आणि नक्की संभाषणातून आयुष्याच्या समस्यांवर योग्य ते मार्ग मात्र नेहमीच निघत राहतात. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच कधी उसने मिळणार नाही, तर ते स्वतःलाच निर्माण करावे लागतात. स्वामी भक्तांनो, जगण्याचा आनंद तुमच्या अवतीभोवतीच आहे. फक्त तुम्हाला ते शोधायला आलं पाहिजे.
कधीकधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंद सुद्धा विचार करत नाहीत. पण परमेश्वर सांगतो, लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात किंवा लोकांचा तुम्ही जास्त काळ विचार करत बसाल तर तुमच्या आयुष्यामध्ये राहिलेला क्षण मात्र तुम्ही अजून काही तसंच घालून नक्कीच वाया घालताल. आणि म्हणूनच जास्त विचार करण्यापेक्षा प्रयत्न मात्र तुम्ही केले पाहिजेत. जे मिळवण्यासाठी कधी प्रयत्न झाले नाहीत फक्त त्यालाच लोक अशक्य म्हणतात. जात्याचा खालचा दगड तर स्थिरच असतो आणि वरचा दगड मात्र फिरणारा असतो. दोन्ही दगड जर फिरणारे असते तर दळण प्रत्यक्ष घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया प्रत्यक्ष अस्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिले तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ हे 101% होऊन जाते. श्रीकृष्णांनी तर खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवांकडून मागावं लागेल आणि जर तुम्ही उत्तम कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. खरोखरच ही गोष्ट मात्र नक्कीच मनाला पटल्यासारखी आहे की मनुष्याने जीवनामध्ये भगवंताची भक्ती करण्या अगोदर आपले कर्म मात्र तपासून घेतले पाहिजेत. आणि कारण लोक मात्र बाहेरून गुणावरून सर्वप्रथम मोहात पडतील, पण भगवंत सर्वप्रथम तुम्ही केलेले कर्म पाहत असतात आणि तुमचे कर्म पाहून तुमचा स्वभाव पाहत असतात, ज्यावर तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे. शेवट सुंदर कसा करायचा ते मातृ मावळत्या ह्या सूर्याकडून तुम्ही शिकून घ्या. प्रत्येक माणसाची गोष्ट ही मनावर मात्र कधी घेऊ नये, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची कधीच कळत नाही. ज्यांनी वाईट वेळेत पाहिलेले आहे ते इतरांचे वाईट कधीच करू शकत नाही आणि प्रत्यक्ष इतरांचे वाईट विचार करतही नाहीत. परंतु प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप भगवंत दाखवून देतो, हे देखील तितकेच खरं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आजचा जीवन उपयोगी संदेश तुम्ही तुमच्याकडे असलेला किमतीचा वेळ देऊन अजून काही मिनिटे मात्र नक्कीच ऐका. तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा तुम्हाला प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती तुम्ही नक्कीच तुमच्या जवळ ठेवा, जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला मात्र नक्कीच पुरून उडेल. आणि जिथे तुम्ही राहता तिथे मात्र सद्गुरू आहेत असे तुम्हाला वाटणे आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा असते. आणि नक्कीच समाधान होते हीच त्यांची खरी कृपा सुद्धा आहे. म्हणून श्रद्धेने जे काम होते ते मात्र तपश्चर्येने होणार नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ. आपण मात्र समजावे, गुरु म्हणजे साक्षात परमात्मा आहे. त्यांची अपेक्षा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळं काही करण्याची मात्र गरज आहे असे देखील न वाटणे. स्वामी भक्तांनो, नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जीवनात चांगल्या माणसांना तुम्ही कधी शोधू नका, तर स्वतः तुम्ही चांगलं बना. कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येईल. कोणीतरी म्हणण्यापेक्षा स्वतः भगवंत तुम्हाला शोधत येतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करून तुम्ही नक्कीच चांगलं बनलं पाहिजे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव रे तू आमच्यावर. जेव्हा तू इतरांसाठी काहीतरी चांगलं करशील तेव्हा तुझ्यासाठी देखील कुठेतरी काहीतरी चांगलं आम्ही घडवत असतो. इतकंच की ते तुला दिसणार नाही, पण नक्कीच ते चांगलं घडत असतं. नक्कीच सौंदर्य हे वस्तूत नसते तर पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते. काल तुमच्यासोबत काय झालं त्या गोष्टी तुम्ही विसरून जा आणि तुम्हाला आज काय घडवायचं आहे या गोष्टीचा विचार करून आनंदी जीवन मात्र तुम्ही तुमचे नक्कीच जगलं पाहिजे. आयुष्य म्हणजे आपल्या भावना आणि वास्तव यांच्यातील एक पद्धतीची तडजोड आहे. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात. उत्तरांना घेऊन मात्र दडलेले माणसाच्या मनात निर्गाज भावना असतील तर माणूस कोणालाही कधी मदत करू शकतो. आणि हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात किती अडचणी जरी असल्या तरी, तुमच्या आयुष्यात किती दुःख जरी असले तरी तुम्ही कधी घाबरू नका. तुम्ही कधीच तुमच्या मनाने निराश होऊ नका, कारण तुमचे मनच आहे जे तुम्हाला आनंदही करू शकते आणि दुःखी तुम्हाला करू शकते. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा. स्वामींचे नामस्मरण करत राहा, कारण आनंदी दिसण्याच्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही. फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला मात्र जमलेली असते, जे तुम्ही देखील तुमच्या अंगी घेतली पाहिजे. दुःखी माणसाला नक्कीच मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेने जोडलेल्या दोन हातापेक्षा 101% नक्कीच जास्त मजबूत असतो, तसेच उपयुक्त असतो. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी तो कधीच चुकत नाही, आणि तो थकला तरी मी थकलावं असं त्याला म्हणता येणार नाही. दुष्काळाने फक्त जमिनीलाच नाही तर शेतकऱ्यांच्या घरालाही तडे पडत असतात, आणि
हे तडे जमिनीच्या तड्यांपेक्षा जास्त खोल असतात. म्हणून आपण नक्कीच शेतकरी राजाला सलाम केला पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सुखात असाल तर तुम्हाला मात्र सावरता आलं पाहिजे, आणि तुम्ही जर दुःखात असाल तरी देखील तुम्हाला सावरता आलं पाहिजे. कारण सुखात असल्यानंतर माणसांमध्ये गर्व चढत असतो, आणि दुःखात असल्यानंतर माणूस मात्र नेहमी नकारात्मक गोष्टीत शिरून नक्कीच रडत असतो. म्हणून जास्त चिंता काळजी न करता आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही नेहमी बिनधास्त प्रवास मात्र केला पाहिजे. नक्कीच सुरुवात भलेही छोटी का असेना, पण ध्येय आणि विचार मात्र माणसाने मोठेच ठेवले पाहिजेत. नक्कीच स्वामी सांगतात, तू घाबरू नको. लक्षात घे, जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा आहे. प्रत्यक्ष शत्रू मिळवणं ही वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगलं काम तुम्हाला नक्कीच करावं लागेल. आणि स्वामी भक्तांनो, नेहमी तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. कारण सोनाराचा कचरा सुद्धा बदामापेक्षा महाग असतो, जे आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. कधी कधी भगवंत तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला प्रथम तुमची मनस्थिती बदलायची असते. म्हणून स्वामींनी तुमची परिस्थिती अजूनही बदललेली नाही, तर ते म्हणजे तुमची त्यांना मनस्थिती बदलायची आहे. म्हणून तुम्ही जास्त काळजी करू नका आणि जास्त चिंताही तुम्ही करू नका. नेहमी स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवत चला, आणि त्यांनी नक्कीच तुम्ही त्यांचे भक्ती मात्र निस्वार्थ मनाने करत चला. आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्टी तुम्ही विसरून जा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते, आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते, हे नक्कीच आपण विसरले पाहिजे. गंजून संपण्यापेक्षा संपणे कधीही चांगले. आणि ज्या माणसांची आपण मैत्री कराल त्याला अशांत प्रत्यक्ष का होईना समृद्ध करण्याची पात्रता तुमच्यापाशी आहे का नाही, हे सर्वप्रथम तुम्ही पाहायचे असते. स्वामी भक्तांनो, शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता इथे स्वार्थ आहे. हेच खरे आयुष्य आहे. स्वतःचे तत्व जपणारी माणसं नक्कीच जशाला तसं वागत असतात. हे देखील एक चांगली गोष्ट आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन मात्र प्रसन्न होईल, हाच एक पद्धतीचा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळे दुःख तुमचे दूर होतील. आणि मन प्रसन्न करण्यासाठी तुम्ही स्वामींचे असे जीवन उपयोगी संदेश ऐका. स्वामींची तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करा, आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण करून तुम्ही चांगले कर्म करा. एखाद्याला मदत करा. नक्कीच तुमचे मन नक्कीच चांगले होऊन जाईल आणि प्रसन्न होऊन जाईल. नक्कीच टाकून दिल्यानंतर आयुष्याची सुरुवात या त्या ठिकाणाहून थाटत करता येत असते. म्हणून तुम्ही दुःख हे साईडला टाकून द्या. स्वामी भक्तांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषेत नव्हे तर मनगटात जोर मात्र असावा लागतो. फक्त स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो. म्हणून तुम्ही स्वतःशी कधीही प्रामाणिक राहायचंय, आणि ते प्रामाणिक शेवटपर्यंत राहायचंय. नेहमी तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवायला शिका. बाकी लोकांचा विचार मात्र करणं नक्कीच आपण सोडलं पाहिजे. अशी भावना ठेवून वागावे की मी स्वामींचा आहे, ते माझे पाठीराखे आहेत, आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण प्रत्यक्ष केल्याने साधत असते. हे देखील तितकंच कराय. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, संघर्ष तुम्हाला जरूर रडवतो, पण तुम्हाला आयुष्य मात्र तुमचं 101% घडवून देतो. हे देखील तितकंच खरं आहे आणि तितकंच सत्य आहे. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल तेव्हा निर्णय मात्र वेळेवर आपण सोडायचे असतात. जी झाडं जास्त प्रेमळ असतात त्यांना अशी एखादी आडवी फांदी असते. अशा झाडांना वाटतं माणसांना कडेवर मात्र घ्यावं. माणूस तेव्हाच एकटा पडून जाईल प्रत्यक्ष जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला मात्र सुरुवात करेल. स्वामी सांगतात, कधीच घाबरू नकोस, कधीच जगमगू नकोस, आणि नेहमी आमच्यावरती विश्वास ठेवून तू आमची भक्ती करत चल. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नसते, तर त्या व्यक्तीला त्याच्या चुकांचा पूर्वानुभव असतो. हे देखील आपण चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. नक्कीच तुमच्या आयुष्यात भगवंताने तुम्हाला काय दिलेलं आहे हे जर तुम्ही नक्कीच पाहत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी जीवन जगू शकाल. पुसणार कोणी असेल डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा एक पद्धतीचं व्यर्थ आहे. काही नाही या शब्दामागे खूप काही नक्कीच लपलेलं आहे. जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा दुप्पट जास्त चांगले दिवस तुम्हाला 100% भगवंत अनुभवायला देईल. ही एक पद्धतीची सत्यता आहे. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमचे प्रयत्न करणं कधीच सोडू नका. कारण सुरुवात तर नेहमी कठीण असते, पण प्रत्यक्ष यश मिळाल्यानंतर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंद मिळून जाईल. हे देखील तितकंच खरं आहे. आणि जितकं सत्य
आहे बोलायला मात्र शिका, आणि ते सत्य तुम्ही बोलले तर अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा बकऱ्याचा दिला जातो तर वाघाचा नाही. ही एक सत्यता आहे. संपत आलेल्या जाणीवेच्या दुःखावर दवा नाही, तर अशा वेळी प्रतीक्षा आणि नसते तर असते ती फक्त एखाद्या चांगल्या व्यक्तीशी, हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात किती दुःख असले तरी, तुझ्या आयुष्यात किती अडचणी असल्या तरी तू कधी घाबरू नकोस, तू कधी डगमगू नकोस, आणि मी आहे तुझ्या सोबत आणि नेहमी तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच शरण निघून गेल्यावर हाती काही उरते, आठवणी मात्र सारे घर 101% भरते. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात किती अडचण असली, किती दुःख असले तरी तू घाबरू नकोस, आणि तू घाबरून जाऊ नकोस. फक्त आमच्यावर मात्र तू नक्कीच तेवढा मनापासून विश्वास ठेव. मोडजोड करायला ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला मात्र शहाणपण नक्कीच लागत असतं. पण स्वामी भक्तांनो, एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे खरे हित लपलेले आहे, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्की समजायचं आहे. हे तुम्हाला समजलेलं नक्कीच असेल. जर कोणी विचारले की आयुष्यात मिळाले तर काय मिळाले, तर तुम्ही सरळ सांगून टाका, जे काही मला मिळाले ते माझे होते, आणि जे मला मिळाले नाही ते मुळीच माझे नाही. भगवंताने मला जे दिले आहे ते मात्र उत्तम दिले आहे आणि चांगले दिले आहे, हे स्पष्ट आपण सांगून टाकावे. ज्याचे जसे चरित्र असेल, प्रत्यक्ष त्याचे तसे मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो? फुलात सुद्धा किडे असतात आणि दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले तुम्ही पाहायला शिका, म्हणजे माणसांना सुद्धा भगवंत 100% दिसून जातो. ही देखील एक पद्धतीची सत्यता आहे. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाच्या धैर्याचे. दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो. हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी सांगतात, एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं, मग समजण्याच्या पलीकडची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. हे देखील तितकंच खरं आहे. श्रीमंत म्हणजे कोण आणि श्रीमंती म्हणजे काय, किती पैसा कमवायला जसे श्रीमंत माणूस आपण समजावा, तर याचे सुंदर उत्तर आपल्याला संत तुकाराम महाराजांनी दिलेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नीती धर्माचे आचरण ठेवून यावे, मुलाबाळाचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य मात्र आपण नक्की श्रीमंत समजावा, तो मनुष्य आपण मोठा समजावा, तसेच महान समजावा. जीवनाच्या वाटेवर अडचणी यात तर गतिरोधकाचं काम करत असतात. त्यावेळी तुम्ही गती मात्र तुम्ही कमी करणं हे तुमच्यासाठी ठीक आहे, परंतु त्यांना भिवून हे वाटेल नक्कीच थांबणे हे चुकीचं आहे. आणि म्हणून मार्ग प्रत्यक्ष काळात पुढे जाणे म्हणजेच आयुष्य आहे, जे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. तुमच्या मनाचा आरसा हा प्राणदर्शक असेल तरच तुमचा चेहरा सुंदर दिसेल. हे देखील तितकंच खरं आहे. पुष्कळदा आपण असं म्हणत असतो की चहा असा होता, जेवण तसं होतं, पण चौथ्या वातावरणाची असते, आणि ती चव तुम्ही नक्कीच ओळखली पाहिजे. ज्या पद्धतीत तुम्ही ऑफर करता त्या प्रत्यक्ष सौजन्याची असते आणि चव जिव्हाळ्याची असते. वस्तूंना मात्र असते ते देखील तुम्ही आपल्याला समजलं हवं. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही मदत करायला शिका, कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्याची मदत कराल तर भगवंत तुमच्यावर 100% प्रसन्न होतील. मी सांगतात की स्वामी आपल्याला सर्व काही सांगत असतात. मोठा माणूस तर तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची कधीच जाणीव होऊ देणार नाही, आणि तोच मनुष्य आपण खऱ्या पद्धतीने महान आणि मोठा मात्र 100% समजावा. तुमच्या आयुष्यात जेवढे दुःख आहेत त्यापेक्षा जास्त तुम्हाला आनंद देखील मिळून जाईल. फक्त संयम मात्र तुम्ही ठेवला पाहिजे. मुखी साखरेचा गोडवा असावा, म्हणे कुणाचा कधीच दोष मात्र नसावा. जोडावी माणसे जपावी नाते, विसरून व्यवहारी फायदे तोटे. शरणांचे मणी वल्गत ओवावे, आनंदी सुराने मनास मात्र नेहमी छळावे. प्रिय भक्तांनो, स्वामी म्हणतात की चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू दे, फक्त तू तुझे प्रयत्न आणि विश्वास ठेव कायम, आणि तुझे कर्म देखील तू चांगले ठेव. तुला यश नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर मिळून जाईल. हे देखील तितकंच खरं आहे. तोपर्यंत कष्ट करत राहा आणि राहायचे आहे तुला. जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची कधी गरज पडणार नाही, आयुष्याच्या नक्कीच पलटावर यशस्वी राजा व्हायचं असेल ना, तर मग आत्मविश्वास नावाचा वजर हे तुम्हाला कायम आपल्या सोबत मात्र ठेवायला हवा. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त त्या विचारांचा. आणि या छोट्याशा आयुष्यात एवढे नाम कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून नक्कीच पाहतील. आणि हे देखील तितकंच खरी गोष्ट आहे.
आणि सत्य आहे, स्वामी बघतो योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असते. हे देखील तितकंच खरे आहे. नक्कीच येणाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्यांची आपत नेहमी कमी असते. हे देखील तितकंच खरे आपण समजलं पाहिजे. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा कधी प्रश्न उरणार नाही. भले सोबत तुमच्या कोणी असेल किंवा नसेल, आणि सदैव सहानुभूतीच्या कोबड्या नक्कीच देऊन चालणारी माणसं ही स्वाभिमानाचा ताठ कण्याने कधीच चालू शकणार नाही. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो ना, तोच एक आपल्यासाठी योग्य मुहूर्त असतो. जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची मात्र आतुरतेने वाट पाहत असतील, तीच तुमच्यासाठी जिंकण्याची एक सुंदर वेळ असेल. आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पतंग आणि आयुष्यात एकच समान असते. उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत मात्र 100% असते. स्वामी भक्तांनो, तुम्ही मात्र तुमचे चांगले कर्म करत असताना जर कोणी तुमच्यावर थोडी शंका घेतली असेल, तर तुम्ही मात्र नक्कीच त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तर शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या काळजोर कधीच नसते. केवळ स्वप्ने पाहून कधीच होणार नाही आणि काही होणार नाही, तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धोरण मात्र आपल्याला आखायला हवेत. कालच्या वेदना सहन नक्कीच कालच्या वेदना या केल्याच पाहिजे, आणि करत त्या उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच काय ते आयुष्य आहे. बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भाने प्रतिक्रिया दोन्ही 100% बदलून जातात. मी श्रेष्ठ आहे हा तर एक पद्धतीचा आत्मविश्वास प्रत्येकाला जरूर असावा, परंतु मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार नक्कीच तुमच्यामध्ये कदापि नसावा आणि कोणालाही नसावा, कारण तुमचा एकच अहंकार तुमचं आयुष्य मात्र संपवू शकतो. हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, उत्तर प्रत्येक प्रश्नाचं वेगळं असतं, म्हणून तुम्ही जास्त निराश होऊ नका, जास्त चिंताही तुम्ही करू नका. परमेश्वराने तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका, त्यामध्येच तुम्ही समाधानी राहायला शिका. यातच तुमचे खरे जीवन आहे. इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो, पण स्वतःवर विश्वास ठेवला तर तो एक पद्धतीने ताकद बनत असतो. तुमचे विचार प्रत्यक्ष सरळ असले तर आयुष्यात येणारी वळणे किती वाकडे तिकडे असली ना, तरी काही देखील फरक पडणार नाहीये. प्रतिशरी आनंदी राहण्याचा तुम्ही प्रत्यक्ष नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, आणि वसा घेतला तर कोजागरी मावळणार नाही. आणि हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी सांगतात, तुलना करून प्रत्यक्ष कोणी छोटा होत नाही आणि मोठा कधी ठरणार नाही. स्वतःच्या मनाचा छोटेपणा किंवा मोठेपणा मात्र ठरत असतो, जे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर असाल तर तुम्ही तिथे चालत राहा. तुम्हाला कोणी काही जरी म्हटलं तरी तिथे तुम्ही चालणं सोडू नका, कारण बदल घडण्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकणार नाही. आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येणार नाही ते कशातच बदल घडू शकणार नाहीत. म्हणून कष्ट ही एक प्रत्येकाची प्रेरक शक्ती आहे, जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेहमीच नेत असते. हे देखील तितकंच खरं आहे. आयुष्य हे कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतं. तुम्ही यशाच्या रेषात नक्कीच रेषेला हात लावायला जातात. लोक तुमचे पाय खेचायला मात्र त्या क्षणी सुरुवात करतील. स्वप्न तर मोफतच आहेत, फक्त त्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्याची भरपूर किंमत मात्र 101% मोजावी लागेल. नक्कीच सरपणासाठी तुम्ही तोडलेल्या ओणक्याला एकदा पाळवी फुटली तर त्याला कळेना जगण्याची ही जिद्द कुडती आणि उडत्या पाखराची पिसं नक्कीच मोजता येतात. तो ज्या जगामध्ये यशस्वी होऊ शकतो हे देखील तितकंच खरं आहे. एखाद्याला कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकून जातात. हा एक पद्धतीचा अनुभव आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्यासाठी आणि आधी तुम्ही त्या व्यक्तीशी मन मोकळेपणाने बोलून पहा. हे तर तुमच्यासाठी कधी उत्तम आहे. आणि तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच तुम्ही तुमचे योग्य असे ध्येय गाठू शकता. अन्यथा तुम्ही तुमचे ध्येय कधीच गाठू शकणार नाहीत. हे देखील तितक्याच पद्धतीने खरे आहे आणि सत्य आहे. तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो ना, तो मात्र आयुष्यात त्याच्या प्रगती नेहमी करत असतो. स्वामी सांगतात, माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे, आणि प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेने माझ्या दरबारात येतो, आणि प्रत्येकाच्या समस्येवरून उत्तर मी तयार केले आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणारच आहे,
आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चिंताही करू नका, कारण स्वामींची महिमा ही अपरंपार आहे. जपता स्वामी नाम वारंवार, कृपा होती स्वामींची अपार असता नक्कीच आपण म्हटलं पाहिजे. आणि खूप आधार श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि मी तुला आज एक सांगून टाकतो, तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला तू फक्त मनापासून हाक मार, मी तुझ्यासाठी तुझ्या समोर नक्कीच धावून येईल. फक्त निस्वार्थ मनाने मात्र तू आमची सेवा कर, निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. हम गया नाही अभी जिंदा है, हे स्वामी माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आजचा स्वामी संदेश किमतीचा तुमचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हेही दिवस तुमचे सरून जातील. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण तुम्ही एकटे नाही आहे. नेहमी पाठीशी तुमच्या श्री स्वामी समर्थांची शक्ती आहे, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच अपयशी ठरवणार नाही आणि कधीच मागे पडू देणार नाही. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांचे निस्वार्थ मनाने मात्र नामस्मरण केले पाहिजे. हा स्वामी संदेश योग्य वेळ देऊन ऐकल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही असे स्वामी संदेश नक्कीच ऐकत राहा, आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला मनाला नक्कीच प्रसन्न वाटेल आणि तुमच्या सर्व मनातील इच्छा सुद्धा नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी तुम्ही फक्त हा स्वामी संदेश ऐकत राहा, आणि जर ऐकत असाल तर नक्कीच मनापासून ऐका. आणि स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेल नसेल कोणी तुझं, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी तुझ्या पाठीशी कायम असतात. स्वामी म्हणतात, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही कधीच कठीण गोष्टीनेच होत असते. आणि जर नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारांवर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवण्याची ताकद स्वतः असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरही विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, असंच होत असतं. म्हणून दुसऱ्यावरही कधी अवलंबून राहू नका. आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारी माणसं कधीच जीवनात प्रगती करत नाहीत. म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाहीये. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तर तुम्हाला कधीही सोडून जाईल माहीत नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल. म्हणून पूर्णपणे कोणावर अवलंबूनही राहू नका. जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा. आणि देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं आणि शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आलात, वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. एवढं मात्र निश्चित. आणि योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र लक्षात ठेव. आणि म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कधी स्वामींच्या दरबारात पाया पडायला जाताना कधी स्वामींना धन्यवाद म्हटले पाहिजे. आणि आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल तुमचे आभार असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि कधी प्रत्येक वेळेस तुम्ही अपेक्षांचं ओझं घेऊन तुमच्यावर जाऊ नका. कधी फक्त एकच वेळेस स्वामींना भेटण्यासाठी पण आपण दरबारात गेलं पाहिजे. आणि स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, हे मात्र निश्चित. म्हणून मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणारं एकही सापडणार नाही आणि एकही आयुष्यात मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम असाच उभा राहणार आहे आणि मी राहील सुद्धा. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना, तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील आणि तुमच्यासोबत ते उभं असेल. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही. खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि ते आपण करायलाच हवे. म्हणून स्मरण करता समोर उभे राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणून आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षात नमस्कार सुद्धा केला पाहिजे.
आणि दररोज स्वामींना नमस्कार करूनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर मग तुमच्या दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढणार आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कारण ते घडतं सुद्धा, कारण त्यामागे कारणं असतात. आपल्या कर्माचं म्हणून आपण जसे वागतो तसेच आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या, आणि त्याचा उपयोग करून घेतलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासणार नाही. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहे तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करत असतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा मात्र होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही देवाचे नाव घेत चला आणि देवाचे नाव नामस्मरण करत चला. नक्कीच तुम्हाला देव सर्व काही देणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपली बाग सजवताना दुसऱ्याची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी सुद्धा तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच कधीच नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्कीच भेटत असतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देऊन बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगले प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ते तुमच्यासाठी तयार असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे कधी स्वस्तही होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, फक्त स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीचा मोजदाद नव्हे तर ते आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच खरा व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ना ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा, आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ना ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवा. म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील ना तर 50 रुपयांचा आरसाच तुम्हाला नक्कीच दाखवत असतो. म्हणून कधीही कोणाची किंमत ठरवू नका. आज जो व्यक्ती खाली पडलेला आहे त्याला उचलायला शिका, त्याच्यावर हसू नका, हे मात्र निश्चित. नाहीतर तुमच्यावरही पुढे हसण्याची वेळ येईल, हे मात्र खरे आहे. म्हणून हाव सोडली की मोह तुमचा संपून जाईल, आणि मोह संपला की नक्कीच तुमच्याकडे सुख मात्र येईल, आणि सगळं दुःख तुमचं संपून स्वामी तुमच्या पदरात सुखच देतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नाते तुम्ही जपलेच पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो, आणि तो परिणाम होतच असतो. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत ना, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही. आणि त्याचा जीवनात जेव्हा तुम्ही अवलंब कराल तेव्हाच तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात आणि तुमच्या जीवनात त्याचा उपयोग होतोय असं आपण समजू शकतो. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे काही आहे आणि केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये, हे फार महत्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट नेहमी तुम्ही मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते, आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते हे कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्वाचे आहे. आणि ते नाहीसे करण्यासाठी आपण प्रयत्न हे मनापासून केले पाहिजे. म्हणूनच तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत, आणि एक दिवस तुमच्या नक्कीच ते लक्ष देणार आहे, आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत. यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. ती सर्व फळं आपल्याला स्वामी इथेच भोगू देणार आहेत. म्हणून तुम्ही कधी कधी कोणाचं टेन्शन घेऊ नका
आणि कोणाला वाईट साईड बोलू नका. मित्रांनो, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जीवन तुम्ही ठरवू शकत नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही काही बोलू शकत नाही. हा अधिकार तुम्हाला नाही दिलाय देवानं, म्हणून सर्व काही त्यांना दिलाय आणि त्यांनी ते त्यांचा विचार करतील. आपण कुणाचाही वाईट विचार कधीही करू नये एवढं मात्र निश्चित. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या, असं तुम्ही स्वामींकडे मागायचं आहे. आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना, तो कधीही जीवनामध्ये संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर संपत कधीच नाही. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरणारच नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला आपण कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कुठे का असेनात, कितीही गरीब असेनात आणि कितीही श्रीमंत असेना, त्यांना काही फरक पडत नाही. स्वामी फक्त त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ देऊ असतात आणि त्यांना कर्मातून नक्कीच ते वाचवताही असतात. म्हणून कारण आपण स्वामींचे नाव मनापासून घेत असतो, म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतुट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हेच तुमच्या लक्षातही आले पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो आहोत तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणती गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोह तुम्हाला पडू देऊ नका. म्हणून स्वामी सांगतात ना, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवू नका आणि लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि त्या मोहात आपण कधी पडू नये, हे मात्र निश्चित. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि जो माफ करतो तोच खरा माणुसकीचा माणूस असतो आणि त्याचा देव सोबत असतो आणि कायमस्वरूपी सोबत असतो आणि हे चांगले कर्म आपण करू शकतो. म्हणून तुम्ही माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडत असतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, जी म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द त्याला पुढे घेऊन जात असते आणि त्याचा मित्र परिवार असतो तो त्याने कमवलेला असतो आणि ते नक्की चांगले असले पाहिजेत. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले मात्र नक्कीच घडत असते. म्हणून जीवनामध्ये अहमपणा आणि गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी येऊ देऊ नका. म्हणून असं म्हणू नका की मी आहे म्हणून सगळे आहेत. हा झाला तुमचा गर्व आणि तुम्हाला यापेक्षा जास्त गर्व आलेला असतो, कारण तो पैशाचा मोह असतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपण जगून घेतलेच पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, की जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान मात्र कधी भागत नाही आणि कितीही तुम्हाला दिले तरी तुमची तहान कधी भागणार नाही, हे मात्र निश्चित खरे आहे. आणि मित्रांनो, देवालाही माहिती आहे, म्हणून एखादी वस्तू हरवली की एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवून गेली, म्हणून तिथल्या तिथेच आपण तो विषय सोडून द्यायचा आहे आणि खूप दूरवर पाहायच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जात असतात. म्हणून त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ना, ते प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, तीच तुम्ही जपून मात्र नक्कीच ठेवली पाहिजेत आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो आणि आपले हृदय तो चाचपून पाहतो. नक्कीच याने कर्म चांगले केले आहेत आणि याचं हृदय नक्कीच निर्मळ आहे की नाही हे स्वामी नक्कीच बघत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुम्ही काळजी करणाऱ्यांना नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला नक्कीच जीवनात शोधत येतील. आणि स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात कधीही घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही तुम्हाला येणार असतात आणि ती येणारच आहेत. म्हणून मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, ती म्हणजे नक्कीच आपली आई असते आणि त्याच्यासाठी आपण नक्कीच जगलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, तेव्हा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर देवा.
आणि तुम्ही आमचं कधीच वाईट होऊन देणार नाहीत आणि करणारही नाहीत, ही गोष्ट आम्ही मनात धरून नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवून जीवन हे पूर्णपणे जगत आहोत आणि तेच जीवन आम्ही चांगल्या पद्धतीने जगणारही आहोत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही लोक फायदा बघतात आणि काही लोक माणुसकी बघतात, आणि जे लोक माणुसकी बघतात ना, त्यांच्या सोबतच आपण कायमस्वरूपी राहिले पाहिजे. आणि असा विचार कधी करू नका की माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत ते माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्यावर बदल आणि त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो. म्हणून स्वामींच्या नक्कीच तुम्ही आश्रयात राहिले पाहिजे आणि तुमचं जीवन असेही सुखी होऊन जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र असतं. म्हणून काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळ द्यायला येत असतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आनंदही होत असतो. म्हणून ते फक्त देवाची लीला असते आणि आपण ते बघत राहायचं असतं. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना, त्याविषयी तुम्ही भरपूर काही बोललं पाहिजे, पण ज्या विषयाची माहिती नाही ना, तिथे आपण कुजबूज कधीच करू नये. आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असला पाहिजे की परिस्थिती किती वाईट असली ना, तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपण केला पाहिजे आणि तो करायलाच हवा. त्यासाठी आपण प्रयत्नही मनापासून केले पाहिजे. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण जिथे जे पेरलं जातं ना, ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, ते तेवढेच वाढत जातील. म्हणून आपलं मन कसं आहे हे परमेश्वराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तो त्या पद्धतीने आपल्याला त्या कर्माची फळं आपल्याला देत असतो. म्हणून स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे कधीही श्रेष्ठ असते. मात्र जीवनात नक्कीच तुम्ही ते केलंच पाहिजे आणि चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि ते व्यक्तिमत्व समजून, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती काहीतरी आठवण आपल्याला देऊन जात असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते खूप काही शिकवून जात असतात. म्हणून मित्रांनो, नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडून नक्कीच तुम्हाला दिशा मिळेल आणि ती दिशा चांगल्या दिशेने मिळेल. आणि दिशा मिळाली की तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असतोच. म्हणून आरोग्य तुम्ही जपायला हवे. जीवनामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहून तुम्ही निरोगी असलेच पाहिजे, तरच तुम्हाला जीवनामध्ये सुख हे पूर्णपणे लाभत असते. आणि प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली की कणाकणात ईश्वर आपल्याला येत असतो आणि ईश्वराचे दर्शन आपल्याला होतही असते. म्हणून माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि फक्त त्याच्याच हातात आहे. आणि ते कर्म कमवणे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढंच अभयवचन आपण स्वामींचे लक्षात ठेवायचं आहे. आणि केवळ पैशाने माणूस कधी श्रीमंत होत नाही, तर खरा श्रीमंत तो असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्याने तो माणूस चांगला पदालाही जात असतो आणि चांगली उन्नतीही करत असतो. म्हणून आध्यात्मिक आराम आणि अत्याधिक तुम्ही आराम करत असाल आणि अतिप्रेम माणसाला अपंग जीवनामध्ये बनवत असतं. म्हणून कधी या गोष्टी अतिप्रमाणात आपण करू नये आणि चांगल्या प्रमाणात आपण त्या केल्या पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात ना, तर तुमची ती शक्ती बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना, तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांना आठवत असते आणि सगळेच तुमच्या चुका मात्र काढत असतात. आणि तुम्ही जर जीवनामध्ये तुम्ही नेहमी सर्वसाधारण आयुष्य आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. म्हणून तुम्ही तुमच्या क्षमता बाहेर काढल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग करून तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवू शकता. आणि तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे विचार बदला आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे.
आणि चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देतो आणि पण त्याहून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते आणि स्वतःचे प्रयत्न मात्र करावे लागत असतात। म्हणून आपण स्वतःमध्ये भक्कम विश्वास ठेवला पाहिजे आणि कौतुक करो दुनिया किंवा टीका करो, लाभ तुमचाच आहे। कौतुक प्रेरणा देते तर टीका तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही सुधारण्याची आणि संधी देत असते। म्हणून मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा। ज्ञानाचा प्रकाश कुठून तरी कसाही येईल हे सांगता येत नाही आणि प्रसिद्धी व्यक्तींमध्ये होण्यासाठी नक्कीच आयुष्याला क्षण ना क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागत असतो। म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि चुकणारही नाही, आणि भाषा गोड असेल ना तर माणसं कधी तुमच्या हातून सुटणारही नाहीत। म्हणून या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते। तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब। म्हणून यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे। आणि जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी करतही नाही। म्हणून एकतर ते जिंकतात किंवा मग काहीतरी त्यातून ते शिकत असतात। आणि आपली खरी स्वप्न तीच आहेत जे आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात। आणि स्वप्न पाहतच असाल तर फारच मोठी पहा, कारण लहान कशाला आपण, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात आणि ते तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतात। म्हणून चांगलं यश प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये जिगर असली पाहिजे आणि आत्मविश्वास भरभरून असला पाहिजे। म्हणून मित्रांनो, कष्ट हे जीवनामध्ये भांडवल असतं आणि कष्ट तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं जास्त भांडवल तुम्ही एकत्र करू शकाल आणि तेवढं जास्त पुढे जाऊ शकाल। आणि कष्टाला मात्र पर्याय नाही, मग ते कसंही असो। तुम्ही डोक्याने कष्ट करता की अंगाने कष्ट करता हे तुमच्यावर अवलंबून आहे। म्हणून खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत आणि भरपूर मोठा विजय आपल्याला नक्कीच मिळणार आहे। आणि म्हणून ही मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात। आणि म्हणून तुम्ही स्वप्न पाहायला कधी घाबरू नका। स्वप्न पहा आणि सत्य एक ना एक दिवस नक्कीच ते उतरत असतात। म्हणून प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे ना, ती तुम्हाला किती मिळाली तरी आपला गर्व हा वाढत जात असतो आणि तो गर्व वाढला की सर्व काही अस्तव्यस्त होत असतं। म्हणून माणसाची तहान ही कधी भागत नाही, कधीही माणूस त्याच्या मागे पळण्या वाचून राहत नाही। प्रत्येक वेळेस नक्कीच माणूस हा पळत असतो। म्हणून मित्रांनो, खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहून जातात, तो म्हणजे लोक काय म्हणतील। आणि लोकांकडे कधी तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करा। संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं आणि संकटाचा सामना तुम्ही नक्कीच केला पाहिजे। आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही। शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि यश प्राप्त होऊन त्यांचा विजय होत असतो। म्हणून गरुडा इतके उडता येत नाही ना, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही। म्हणून प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार त्याला आपण प्रयत्न हे करता आले पाहिजे। म्हणून मित्रांनो, समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही। ते शांत राहून नक्कीच त्याचे वादळ एक ना एक दिवस शांतपणे निघून जात असतात। आणि म्हणून तुम्ही जेवढे जास्त शांत असाल तेवढे जास्त तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहाल। आणि हे मात्र निश्चित आहे। आणि नेहमी तत्पर राहा। बेसावध आयुष्य कधीही तुम्ही जगू नका। स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तर इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास मात्र ठेवतील। आणि स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा आणि इतरांना जिंकवायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा। आणि यश साजरा करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा घेणं आणि तो धडा शिकणं। म्हणून कोणतीही चूक वाया घालून करू नका, त्यातून काहीतरी तुम्ही शिकायला जावं। आणि गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये पक्के असायला लागेल आणि ते पक्के असायलाच लागतं, तो कोणताही हिशोब असो। कारण मग कधी कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून द्याल आणि मग तो व्यक्ती कधीच तुमच्याकडे धुंकूनही बघणार नाही। म्हणून आयुष्यात आनंदाने जगायचे असेल ना तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते। हे विसरून तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि समाधानाने जगू शकता। आणि स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।